नमस्कार दर्शक हो, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी भ्रष्टाचाराविरोधात आणखी एक मोठी कारवाई करत केपी अग्रहार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक गोविंद राजू यांना 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक गोविंद राजू यांनी एका व्यक्तीला फसवणुकीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत 4 लाख रुपयांची लाच मागितली होती। याबाबत पीडित व्यक्तीने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम दिली जाताच निरीक्षक गोविंद राजू यांना मौकेवरच अटक करण्यात आली। विशेष म्हणजे अटक होत असताना निरीक्षकांना स्वतःला वाचवण्यासाठी फिल्मी स्टाईलने आरडाओरड करत लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र लोकायुक्त पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याने कोणतेही सबब न ऐकता त्यांना ताब्यात घेण्यात आले। सध्या आरोपी निरीक्षकाची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई लोकायुक्त पोलिसांकडून केली जात आहे। ही कारवाई पुन्हा एकदा दाखवून देते की कायद्यापुढे कोणीही मोठे नाही। चंदापुरा ते होसूर मार्गावर आज अचानक झालेल्या अपघातामुळे मोठी अफरातफरी उडाली। उजव्या लेनमध्ये धावणाऱ्या एका लॉरीजवळ एका मागोमाग अनेक वाहनांची धडक बसली। प्राथमिक माहितीनुसार एका कारने डाव्या लेनमधून उजव्या लेनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र लॉरीच्या ब्लाइंड स्पॉटमुळे लॉरी चालकाला कार दिसली नाही। याचवेळी मागून येणाऱ्या वाहनांनी सुरक्षित अंतर न ठेवल्याने काही सेकंदातच अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि वाहनांचा ढीग साचला। अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली आणि हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली। सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते। दरम्यान पोलिसांनी वाहन चालकांना आवाहन केले आहे की महामार्गावर वाहन चालवताना सुरक्षित अंतर ठेवा, एकाच वेळी ओव्हरटेक करू नका आणि जड वाहनांच्या ब्लाइंड स्पॉट पासून दूर राहा, कारण एका क्षणाची घाई अनेकांच्या जीवाला धोका ठरू शकते। अंडमान आणि निकोबारमध्ये शिकार होण्याच्या संभाव्य कारवायांबाबत मिळालेल्या ठोस गुप्तचर माहितीनंतर ANC मुख्यालयाने उत्तर अंडमान समुद्रात आपली निगराणी अधिक तीव्र केली आहे। या पार्श्वभूमीवर ANCच्या विविध युनिट्सने संयुक्त गस्त मोहीम राबवली। या कारवाईदरम्यान गुरुवारी ICGS राजश्री या जहाजाने नारकोंडम बेटाजवळ गोताखोरी उपकरणांनी सज्ज असलेल्या एका छोट्या नौकेतून 9 शिकाऱ्यांना ताब्यात घेतले। या नौकेवरील हालचाली संशयास्पद असल्याने तात्काळ कारवाई करत शिकाऱ्यांना पकडण्यात आले। प्राथमिक चौकशी सुरू असून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे। ही यशस्वी कारवाई भारताच्या समुद्री सीमांचे संरक्षण आणि 24 तास सतर्कता राखण्याच्या ANCच्या कटिबद्धतेचे ठोस उदाहरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। मशहूर गायक आणि संगीतकार AR रहमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। त्यांनी नुकतेच फिल्म इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेविषयी आपले विचार व्यक्त केले होते, ज्यामुळे प्रचंड चर्चा रंगली होती। आता या वादानंतर रहमान कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये पाहायला मिळणार आहे। नेटफ्लिक्सनं गांधी टॉक्स सिनेमातील कलाकारांचा प्रोमो जारी केलाय। या प्रोमोमध्ये कपिल शर्मा, अदिती राव हैदरी, विजय सेतुपती, सिद्धार्थ जाधव आणि AR रहमान यांचे स्वागत करताना दिसत आहेत। कपिलने आपल्या खास हास्यपूर्ण अंदाजात रहमान साहेबांना लता मंगेशकरच्या गाण्यांची सीडीवर शपथ घेण्यास सांगितले। यानंतर कपिलने प्रेक्षकांना सांगितलं की रहमान साहेबांना 4 पंक्तींचा प्रश्न विचारा, पण त्यांचं उत्तर फक्त एका शब्दात असेल, हो, नाही किंवा खूप छान। या विनोदी क्षणाने प्रेक्षकांच्या ठिकठिकाणी हसू काढले। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्यासमोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतरच सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत होता नागपूर समय। धन्यवाद।